इथे जे बाहेरून बर्ड्स येतात, मायग्रेटेड बर्ड्स, त्यांच्याबद्दल थोडी माहिती. आणि फ्लॅमिंगो कुठून येतात इथे? फ्लॅमिंगो आपल्याकडे म्हणजे Hi guys, welcome back to another video. I am Ritesh and she is my sister Kritika. Welcome back to our channel Ritz Travel Technology and Medical Science. So today we are in Ahilyanagar and from Ahilyanagar आपण आज चाललो आहोत भिगवण येथे. अहिल्यानगर मधून भिगवण आणि भिगवण वरून पुणे व सोलापूर हे सगळे डिस्टन्सेस 100 किलोमीटरच्या दरम्यान आहेत. भिगवण बर्ड सँक्च्युरी ही महाराष्ट्रातील सर्वात फेमस बर्ड सँक्च्युरी आहे. आधी आपण भिगवणला जाऊ. तिथून भिगवण आणि कुंभारगाव हे दोन आपले बोटिंगचे स्पॉट आहे. इथून आपण भिगवण बर्ड सँक्च्युरी इथे एंटर करू. तर पहिले आपण आता भिगवणला जाऊन संध्याकाळची एक बोट राईड घेणार आहोत. मग उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग एक बोट राईड घेणार आहोत. अशा आपल्या 2 बोट राईडचा आपला प्लॅन आहे. तर चला तर आपली जर्नी सुरू करूया. तर गाईज आता आपण पोहोचलेलो आहोत भिगवण येथे. इथे आपण हॉटेल रॉयल इन इथे स्टे करणार आहोत. तर आता आपण बघूया हे हॉटेल कसं आहे. थोड्याच वेळात आम्ही जी बोट राईड आहे त्याच्यासाठी निघणार आहोत. आता आपण सोलापूर हायवे सोडलेला आहे आणि आता आपण कुंभारगावच्या दिशेने चाललो आहोत. हा रस्ता आपण पाहू शकता. इथून लेफ्ट घ्यायचा. तर गाईज आता आपण पोहोचलोय कुंभारगाव येथे. आता पहिले आपण नागरे फ्लेमिंगो बर्ड पॉइंट इथे जाणार आहोत. तिथून आपण जे आपल्या बोटिंगची सुरुवात करणार आहोत. तर गाईज आता आपण इथे थांबलेलो आहोत चहा घेण्यासाठी. चहा घेतल्याच आपण बोटिंग साठी निघणार आहोत. तर आपण इथे बघू शकता आमचा सगळा कॅमेरा रेडी आहे. तर आता आपण चाललो आहोत बोटिंगला. तर आपण हे पाहू शकता इथून वॉकिंग डिस्टन्सच आहे. आपण पाहू शकता सराउंडिंग. इथे जो पाण्याचा लेवल आहे तो खूप वरती आहे. आणि आधी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा पाणी खूप लांब होतं, म्हणून आम्हाला गाडीतच जावं लागलं होतं. पण ह्यावेळेस वॉकिंग डिस्टन्स आहे म्हणून आम्ही चालतच चाललो. तर मित्रांनो आता आपण आपली दुपारची बोट राईड सुरू करणार आहोत. तर पहिले तर आम्ही ह्या जागेवरती येऊन बोटमध्ये बसतोय. तर आता आपण बघू शकता आपले संदीप अंकल आपली बोट सुरू करत आहेत. ही जी बोट आहे ही पेट्रोल इंजिनवर चालते. याने आपण फास्ट ट्रॅव्हल करू शकतो. आणि बर्ड्सच्या जवळ पोहोचल्याने इंजिन बंद करून हाताने अंकल ही बोट चालवतात. आता आपण आपली दुपारची बोटिंग चालू केलेली आहे. ही आपली पहिली बोट राईड आहे. आता दुपारचे साधारणतः 4 वाजले आहेत. बारीक लक्ष दिलं सर. त्याच्यात तोंडासारखं तुम्हाला मासा दिसणार. सारखं दिसते बघा. सारखं वर आले. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत भिगवण येथे. भिगवण जे आहे ते पुण्यापासून एक अराउंड 100 किलोमीटर, सोलापूरपासून 150 किलोमीटर आणि अहमदनगरपासून एक 100-125 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे हा एक ट्रँगल आहे अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये.
भिगवण फेमस आहे येथील बॅकवॉटरसाठी. जे उजनी धरण आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण म्हणून ज्याची ओळख आहे, त्या उजनी धरणाच्या बॅकवॉटरला हे भिगवण आहे. भिगवणपासून नैऋत्य दिशेला म्हणजे पूर्व आणि उत्तर दिशेच्या मध्ये एक साधारणतः 10 किलोमीटर अंतरावरती कुंभारगाव म्हणून एक छोटंसं गाव आहे की जेथून आपण बोटिंग आपण ज्या ठिकाणी करू शकतो. भिगवण फेमस आहे येथे येणाऱ्या मायग्रेटेड बर्डसाठी. जवळजवळ 200 ते 250 व्हरायटीचे स्पेसिसचे बर्ड्स या ठिकाणी भिगवणमध्ये दरवर्षी साधारणतः ऑक्टोबर एंडिंग नंतर किंवा नोव्हेंबर पासून तर जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या मिड फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी मायग्रेटेड होत असतात. यामध्ये प्रामुख्याने जे आहेत ते ग्रेटर फ्लॅमिंगो. जिथे फ्लेमिंगोसचा थवा उतरला आहे तिथे आपण व बाकीच्या सर्व बोट चाललेलो आहोत. आता आपण समोरच काही फ्लॅमिंगोज पाहू शकतात. यांचे आपण कॅमेराच्या माध्यमाने काही फोटोज व व्हिडिओज घेऊ आणि यांची काही माहितीही जाणून घेऊ. तर मित्रांनो, आपण बघू शकता या ठिकाणी फ्लॅमिंगो पक्ष्यांचा एक मोठा थवा आपल्याला दिसतोय आणि ह्या फ्लॅमिंगोलाच मराठीमध्ये रोहित पक्षी म्हणूनही ओळखलं जातं. हे ऍक्च्युली सायबेरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या एरियातून या भिगवणमध्ये दरवर्षी येत असतात. यांचं वैशिष्ट्य म्हणजे इतक्या अंतरावरून हे फक्त एक 10 ते 15 दिवसामध्ये या ठिकाणी येतात. सायबेरियामध्ये सध्या ह्या वातावरणामध्ये पूर्ण बर्फ साठलेलं असतं, त्यामुळे ते त्या बर्फापासून हे करण्यासाठी आणि त्यांना या ठिकाणी भिगवण या ठिकाणी पाण्याची सोय होते आणि अल्गी म्हणजे जे शेवाळ असतं त्या शेवाळावरती यांचा उदरनिर्वाह चालू असतो. या दलदलीच्या ठिकाणी ते दरवर्षी त्या अल्गीसाठी येत असतात. यांचं ब्रीडिंग हे गुजरातच्या समुद्रकिनारी होत असतं आणि त्यानंतर ते या ठिकाणी येत असतात. आपण बघू शकता अत्यंत मनमोहक असा हा पक्षी आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे एक मोठ्या अशा थव्यांमध्येच हा पक्षी राहत असतो. ते भांडत नाहीये ना. तर आपण ह्या फ्लेमिंगोजला अर्धा तास मनसोक्तपणे पाहिले. असंच ह्या फ्लेमिंगोला उडताना पाहणं ही खूप मनमोहक वाटतं. तर मित्रांनो, फ्लेमिंगोजला बघितल्यानंतर आपण आता दुसऱ्या जागेवरती जाऊ. तिथे आपण अजून दुसरे काही प्रकारचे बर्ड्स देखील पाहू. कुठलं काय म्हणतो मराठीत? शेकाट्या. हा आहे ब्राऊन हेडेड गल. याला मराठीत कुरव पक्षी देखील म्हणतात. आता हा पाण्यात पोहण्याचा आनंद घेत आहे व आपले पंखही साफ करत आहे. हे गोल्डन डक आहेत ना? त्याला रोडिस्लिक नाव आहे. रोडिस्लिक डक्स. अच्छा. काय नाव आहे त्याचं? बार हेड डक्स. बार हेड डक्स बुज म्हणते त्याला. बार हेड डक्स हिमालय पाय पूर्ण. जे बार हेडेड गूस आहेत हे पूर्ण हिमालय क्रॉस करून इथे भिगवण मध्ये येतात. आणि हे कुठले आहेत? हा जो ईगल आहे यांनी आत्ताच एका माशाला हंट केलेला आहे. हा याच्या भोजनाचा आनंद घेत आहे किंवा आस्वाद घेत आहे आणि आपण मागे फ्लेमिंगो देखील पाहू शकतो. हे ग्लोसिया ॲबिस कुठून येतात म्हणे? साऊथ आफ्रिका. आणि हा आहे पेंटेड स्टॉक. याची उंची जवळजवळ 3 ते 4 फूट असते
आणि याची चोचच 1 ते 1.5 फूट आणि धारदार असते. हा जो ओपन बिल स्टॉर्क आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे याची जी चोच आहे ही मधोमध उघडी असते. आणि हा जो स्पून बिल आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे याची जी चोच आहे ही चमच्याच्या आकाराची असते. हा जो नॉर्दर्न शॉलर डक आहे याला वारकरी म्हणतात कारण याच्या डोक्यावरती वारकऱ्यासारखा टिळा असतो. हा जो लिटिल कॉर्मोरंट किंवा पान कावळा आहे हा आपले पंख सुकवण्यासाठी आपले पंख असे ओपन करून बसतो. आणि मित्रांनो, हा जो स्मॉल प्रॅटिंकोल पक्षी आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की हा पूर्ण हिंद महासागर क्रॉस करून इथे भिगवण मध्ये श्रीलंकावरून येतो. हा आहे ग्रे हेरॉन पक्षी. ते प्रकाश पडलं ना हा हा त्याचं पण काही ना आणि मराठीत काय कुदळ्या. एका टाळी फुटली एवढे. हे कुठले परमनंट पेंटेड स्टॉक कमी आहे पण ना कमी दिसते. भरपूर एक मासे जिथं मासे असतात. आणि कुठून हिमालयातून येतात असं. खूप कवर नाही. ओके. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण खूप सगळे पक्षी पाहून झाल्यानंतर आता संध्याकाळचे साधारणतः 6 वाजले आहेत. आपण आता सनसेट पाहण्यासाठी निघूया आणि सनसेटचा आनंद घेऊ. मित्रांनो, आता संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि सूर्य हा मावळतीला चालला आहे. या भिगवण बर्ड सँक्च्युरी येथे टुरिस्ट जेवढे फ्लेमिंगो बघण्यासाठी येतात तेवढेच ते इथे होणाऱ्या सनसेट आणि सनसेटच्या वेळी आकाशात घुरड्या पक्ष्यांचा अत्यंत मनमोहक असा डान्स बघण्यासाठी येतात. आपले जे संदीप काका आहेत यांनी आपली बोट ही अशा अँगलवर अगोदरच सेट करून ठेवली आहे ज्यांनी सनसेटच्या वेळी आपल्याला वेगवेगळ्या पक्ष्यांची फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी चांगल्या पद्धतीने घेता येईल. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की सनसेटच्या वेळी या ठिकाणी होणारा घुरड्या पक्ष्यांचा म्हणजेच रोजी स्टर्लिंग बर्ड्सचा डान्स. हे पक्षी हजारोंच्या संख्येने एकदम स्पीडने वेगवेगळे आकार बनवून मनसोक्त नृत्य करीत असतात. हे दृश्य बघणं म्हणजेच एक पर्वणीच असते. अशा प्रकारे आपली दुपारची बोट राईड संपली असून आता आपण पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. आज दुपारच्या बोट राईडमध्ये आपण वेगवेगळ्या प्रजातींचे अनेक पक्षी बघितले आणि आता अंधार पडण्याच्या आत आपल्याला आपल्या हॉटेलवर पोहोचणं हे गरजेचं आहे. आता आपण संध्याकाळच्या जेवणासाठी नागरे फ्लेमिंगो बर्ड पॉइंट इथे आलो आहोत.
हे जे नागरे फ्लेमिंगो रिसॉर्ट आहे, इथे यांनी राहण्यासाठी 7-8 रूम्सचीही व्यवस्था केलेली आहे. मी यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे हा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईलच. त्याचप्रमाणे आपण इथूनच आपल्या बोटची जी व्यवस्था आहे ते पण हे अंकल करून देतात. परंतु आज यांचं रिसॉर्ट हे फुल असल्यामुळे आम्हाला इथे रूम काही भेटली नाही, म्हणूनच आम्ही भिगवण मध्येच स्टे केला. पण यांचं जेवण हे खूप चांगलं घरगुती आणि खूप सुंदर असतं, म्हणून आम्ही इथूनच जेवण करून रूमवर जाणार आहोत. तर आता आपण संध्याकाळच्या डिनरसाठी इथे नागरे फ्लेमिंगो पॉइंटला आलेलो आहोत. तर इथे अशी ही फिश थाळी आहे, आपण हे पाहू शकतो. सूप आणि ही भाजी, ज्वारीची भाकरी. किट्टू जेवण कसं आहे? काय खाते तू? तू काय खाते? कोणतं फिश खाते? दाखव. मित्रांनो, तर रात्रभर आपण इथे हॉटेल रॉयल इन मध्ये स्टे केला. तर आता सकाळ झाली आहे, तर आपण आता आपल्या सकाळच्या बोट राईड साठी कुंभारगाव येथे चाललो आहोत. आपल्याला कुठल्याही स्थितीत सकाळी सनराईजच्या आधी बोट राईड सुरू करणे हे गरजेचं आहे, नाहीतर आपण सनराईज हा मिस करून घेऊ. तर मित्रांनो, सकाळी फायनली आपण घाई गडबड करत करत बोटमध्ये बसलो आणि फायनली सूर्यनारायणाने आपल्याला पूर्वेकडून दर्शन दिले. तर मित्रांनो, आपल्या ह्या आजच्या सकाळच्या सफारीत देखील आपल्याला फ्लेमिंगो सोबत खूप सगळे बर्ड्स बघायला मिळाले. तर आपले जे बोटिंगचे ड्रायव्हर अंकल आहेत, आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊया. माझं नाव संदीप सल्ले आहे. मी इथून 5-6 वर्ष झाले बोटिंग करतोय. आपले बोटीचे चार्ज असतात 1.25 तासाचे 1000 रुपये असतात. तर तुम्हाला असं आतमध्ये जर फिरायचं असतं तर अजून एक राईड घ्यायची असेल तर त्याचे चार्ज वाढले जातात. ते 2.5 तास केले जातात. मग त्या 2.5 तासात भरपूर पक्षी दिसले जातात. असे पक्षी भरपूर आहेत तिथे, एका राईडमध्ये होत नाहीत. त्याला कुठल्या सीझनमध्ये इथं नोव्हेंबरपासून चालू होते. जर पाण्याची पातळी कमी असते तर जास्त जास्त पक्षी वाढत जातात. जसे पाण्याची पातळी कमी होईल तसं त्यांना खाद्य भेटतं, तसे पक्षी वाढत जातात. अशी पाण्याची पातळी साधारणपणे केव्हा कमी होते? जर पाऊस जर कमी पडला तर पाण्याची पातळी कमी राहते. हां, जानेवारीमध्ये म्हणजे जास्त दिसतात, सर्वात जास्त. तर इथे जे बाहेरून बर्ड्स येतात, मायग्रेटेड बर्ड्स, त्यांच्याबद्दल थोडी माहिती द्या. कोणते बर्ड्स असतात? मायग्रेट होणारे फ्लेमिंगो आहेत, सेगल आहेत, ग्लॉसी आयबिस आहेत. परत ते हिमालयावरून येतात, खूप उंचावरून येतात. अच्छा. नाही, ग्लॉसी आयबिस दक्षिण आफ्रिकेवरून येतात. ते बारहेड गुज ते हिमालयावरून येतात. आणि फ्लेमिंगो कुठून येतात इथे? फ्लेमिंगो आपल्याकडे म्हणजे येतात ते गुजरात कच्छमध्ये असतात, तिथून इथे येतात. गुजरातला जे येतात ते सायबेरियावरून येतात. तिथं फक्त खाण्यासाठी येतात, त्यांचे ब्रीडिंग हे वगैरे काही होत नाही. अच्छा. आणि आणखी इथं राहण्याची वगैरे काही आहे का व्यवस्था? इथं राहण्याची हो, इथं राहण्याची सगळी सुविधा केलेली आहे. अच्छा. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगता? माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. बुकिंग करायची असेल तर? हां, जर तुम्हाला जर बुकिंग करायची असले तर कॉन्टॅक्ट नंबर आहे 90 75 986 986. ठीक आहे, धन्यवाद. तर चला, तर मग मी आता तुम्हाला अशा 2 मंदिरांकडे घेऊन जातो जे खूप पौराणिक आहेत. हे उजनी धरण बनण्याच्या पहिलेपासून हे मंदिरं इथे आहेत आणि हे मंदिर दाखवण्यासाठी आपण काही ड्रोन फुटेज पण घेणार आहोत. तर हे जे पहिलं मंदिर आहे हे एक राम मंदिर आहे. या राम मंदिरात आपल्याला रामायणातील काही प्राचीन शिलालेख देखील दिसले. तर या राम मंदिरापासून थोडंच लांब जे दुसरं मंदिर आहे ते आहे पळसनाथ मंदिर. हे जे मंदिर आहे हे वर्षातील जास्तीत जास्त वेळ पाण्याखालीच राहतं आणि या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला बोटीचाच वापर करावा लागतो.
तर मित्रांनो, हे जे पळसनाथ मंदिर आहे हे 9व्या ते 11व्या शतकात बांधलं गेलं. हे मंदिर हे हेमाडपंथी आर्किटेक्चरचं एक एक्झाम्पल आहे. तर मी तुम्हाला हे मंदिर पाहून अभिमानाने एक गोष्ट सांगू शकतो, असे जे मंदिर आहेत ते आपल्या हिंदुस्थानातच बनू शकतात. हे जे मंदिर आहे 700 ते 800 वर्षांपासून 70 ते 80% पाण्यात अजूनही एकदम भक्कम आहे. आणि आजकालच्या इमारती ह्या 5-6 वर्षातच पडून जातात. यांनीच आपल्याला कळतं की पहिलेचे कन्स्ट्रक्शन किती स्ट्रॉंग होते. हो ना, किती म्हणजे एवढं पाण्यात राहून एवढं स्टेबल किती विशेष. तर मित्रांनो, आपल्याला आता इथून आपल्या स्टार्टिंग पॉइंट पर्यंत परत जायला 1 ते 1.5 तास लागणार आहे. तर आपण आपली आजची जर्नी इथेच संपूया. भेटूया एका दुसऱ्या व्हिडिओत एका दुसऱ्या जागेवर. चला तर तोपर्यंत बाय बाय.